आणि वरा पकडावं नाही असंही आमचं मत नाही, पण त्याच्यामध्ये शासनाचं धोरण आहे, शासनाचे नियम आहेत. कुठेतरी जसं इतर महानगरपालिका आहेत, नगरपंचायती, त्यांनी त्या मालकांना नोटीस दिल्या, की वरा पालन करणारे जे लोक आहेत त्या नोटीस दिल्या, त्याच्यावर कारवाई केली. त्यामुळं कुठेतरी फक्त एक विशिष्ट समुदाय आहे त्यांचा कुठेतरी आता उपास सुरू झालेले आहेत, मग हा पवित्र महिना आहे म्हणून तुम्ही एखाद्या समाजावर कारवाई करायची असं नाही. म्हणजे इतर सगळे जसं ज्या दिवशी सूर्य उगवतो तो दिवस पवित्रच असतो, म्हणून या विचारधाराने मानणारे आम्ही कार्यकर्ते. त्यामुळे कुठेतरी प्रशासन एक पवित्र महिना जोपासण्याच्या नादामध्ये कुठेतरी एका समाजाला झुकता माप देण्याचा प्रयत्न आपल्याला करत असताना पाहायला मिळतात. म्हणून या प्रशासनात देखील आम्ही निषेध केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कारवाई न करता ज्याचा खरोखर त्रास आहे, की जे मोकाट कुत्रे आहेत ते लहान मुलांना चावतात, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे ज्येष्ठ नागरिकांना फिरू देत नाही अशा मोकाट कुत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि ते कुत्रे फक्त पशुच अवतारामध्ये असं नाही, काही आता आपण पाहतो की मनुष्य अवतारामध्ये सुद्धा तशा प्रकारचे प्रवृत्ती आपल्याला या शहरामध्ये काही विशिष्ट प्रजाती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या प्रजातींवर देखील आता लव जिहाद सारखा एक कायदा नवीन आलेला आहे, त्याच्यावर देखील कारवाई होणार. आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रजातींच्या विरोधामध्ये आता वेगवेगळे कायदे देखील आणण्याकरता आम्ही सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते महाराष्ट्रात देशात आम्ही कार्यरत राहणार आहे.